पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई केल्याचा नाशिक महानगरपालिकेचा दावा पुन्हा एकदा हवेत विरल्याचे समोर आले आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील जाधव संकुल परिसरातील यशोदा हाऊसिंग सोसायटीत गेल्या 15 दिवसापासून नागरिकांना ड्रेनेज मिश्रित दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक विश्वासप्पा नागरे आणि माधुरी बोलकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास राजीव गांधी भवन येथे नागरिकांसह मोर्चा नेण्याचा इशाराच दिलाय। प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या जाधव संकुल येथील यशोदा हाऊसिंग सोसायटी येथे गेल्या 15 दिवसापासून ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठा लाईनमध्ये गळती झाल्याने दूषित पाणी थेट घरांमध्ये पोहोचत आहे। त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। दरम्यान यापूर्वीही या विषयावर बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या अधिकच गंभीर झाल्याचा आरोप नगरसेवक विश्वास नागरे यांनी केलाय। पाहणी दरम्यान नागरे यांनी ड्रेनेज विभागाचे वरिष्ठ अधिकारी धारणकर यांच्याशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली। यावेळी नागरिकांनीही व्हिडिओ कॉलवरून आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। पाणी प्यायला पण म्हणजे आपण सुद्धा पिऊ शकणार नाही पाणी। अलग अलग शब्द काळं पाणी इतकं का त्याचं तुम्ही बोट पण बुडवणार नाही असं पाणी। तुम्हालाच पिऊ घालू ते पाणी आता। नाशिक महानगरपालिकेत मागे काही लोकांनी नगरसेवकांनी पाणी आणलं होतं त्याच्यापेक्षा आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब मी, जे आपलं आता पाण्याची लाईन चालू आहे जलनगरीवरून बघा, काय सांगायचं आता? हा त्याच्यामध्ये मी तिकडे राऊंड मारला सहज तिकडे मळ्याकडे जातो ना, मी तिकडे मळा आहे आपला, तर त्या जी लोखंडी पाईपलाईन आहे ते लोक जे दगड फोडताय आणि त्याच्यात आतमध्ये मोठमोठे दगड आहे बरं का, आता त्यांनी तसंच वेल्डिंग करायचं काम चालू आहे, पुढे फिट करायचं काम चालू आहे। लाईन मध्ये दगड आहे, दगड मोठाले दगड काढल्याने त्यांनी जी माती पाटी माती भरल तिला दगड भरती त्यांनी नाही काढले, मी पाहिलं जोडतानाच मी त्यांना काही सांगितलं, मी वेगळ्या गाडीत होतो। यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील आपल्या समस्या मांडल्या। आमच्याकडे म्हणजे 15 दिवसापासून हे सकाळी सकाळी असं पाणी येतंय आणि खूप घाण पाणी आहे, वास पण येतोय। ड्रेनेज लाईन पण जॉकअप झालेली आहे, त्याच्यामुळे ड्रेनेजचं पाणी हे पुन्हा नळाच्या पाण्यामध्ये मिक्स होत। आता तरी 15 दिवसापासून झालेलं आहे आणि ड्रेनेजचं कसं एकदम पाणी जेव्हा हे साफ होतं ना ड्रेनेज लाईन, त्याच्यानंतर काय एक महिना तरी चांगला राहतं, नंतर मग परत तोच प्रॉब्लेम होतो। खराब पाणी येतं, सकाळी सकाळी एकदम गटर सारखा वास येतो, म्हणजे प्यायचं तरी कसं आहे पाणी तुम्हीच सांगा आता आम्हाला। आणि सगळं ड्रेनेज लाईन ते सगळे एकत्र झालेले म्हणजे एकदम घाण पाणी येतं, मुलांना त्रास व्हायला लागलाय, पोट सुद्धा दुखतात। पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होते आणि एवढं घाणेरडा वास येते, पाणी पिण्याच्या लायक पण नाहीये। हे जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही आता हा त्रास काढतोय। ड्रेनेजवाले येतात, वरचीवर काम करून निघून जातात, पुन्हा 6 महिन्यात हा प्रॉब्लेम उद्भवतोय, तर याच्याकडे खोलवर चौकशी करून या पाण्याची सोय करावी। दरम्यान पाणी पुरवठा विभागाचे प्रभाग 10 चे अधिकारी सूर्यकर यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले। यावेळी संतप्त नगरसेवकांनी काम पूर्ण केल्याशिवाय येथून जाऊ देणार नाही असा इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा येत्या 2 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिकांना सोबत घेऊन राजीव गांधी भवन महापालिका मुख्यालय येथे तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा थेट इशारा नगरसेवक विश्वास नागरे आणि माधुरी बोलकर यांनी दिलाय। जाधव संकुलमधील यशोदाई सोसायटी या सोसायटीत 8-10 दिवसापासून एक 2 गल्ल्यांना चेंबर काहीतरी लिकेज असल्यामुळे पाण्याच्या लाईनमध्ये पाणी खराब आणि काळं पाणी येतंय। आम्ही ऑलरेडी सकाळपासून हे पाणी सकाळी पाणी आल्या हे पाणी पकडलं, त्यांनी बाटली भरून ठेवली, दुसरी पाणी आता बघितलं कळशीमध्ये पिवळं पाणी येतंय दुसऱ्या वेळेस। म्हणजे हे पाण्याची 8-10 दिवसाची 15 दिवसाची त्यांची फोनवर चालू होतं आमचं बोलणं। मी जोपळे साहेबांना सांगितलं की 10 नंबर प्रभागामध्ये सगळं पावसाळ्याच्या अगोदर सगळ्या ड्रेनेज लाईन जी आहे ती आपल्याला साफसफाई करून घ्या, पावसाळ्यात परत त्रास होईल त्याच्यापेक्षा अगोदरच। मी मला वाटतं धारणकर साहेबांकडे नगरपालिकेत जाऊन मिटिंग घेतली सगळ्यांनी आम्ही, का आम्हाला पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन ह्या दोन्ही लोकांना सांगून 10 नंबरमधील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल आणि ड्रेनेज लाईन पावसाळ्याच्या आत साफ झाली तर कुठलीही अडचण येणार नाही, पुढे तुम्हालाच करावं लागेल। तर हे सांगत असताना आता धारणकर साहेबांना मी व्हिडिओ कॉल केला होता, त्यांना मी पाण्याची बाटली दाखवली, पाणी दाखवलं कसं येते। त्यांनी आता सुरेकर साहेबांना इथं पाठवलेलं आहे, जोपळे साहेब आणि कोल्हे साहेब पण इथे येत आहे।
तिघांची मी व्हॉट्सअपवर कॉलिंगवरती बोललेलो आहे आणि व्हिडिओ त्यांना दाखवले आहे. त्यांनी सांगितले आजच्या आज जर ह्या गल्लीतले पाण्याची लाईन जर क्लिअर झाली नाही, पाण्याचे आणि ड्रेनेजच्या लाईनीचा जर प्रश्न सुटला नाही, तर उद्या सगळं नागरिक आणि महिला मंडळ सर्व आमच्या भगिनी यांना घेऊन आम्ही या नगरपालिकेत आयुक्त मॅडमकडे येणार आहे. तर पण मला शब्द दिला धारणकर साहेबांनी की आजच्या आज आम्ही या पाण्याची, आम्ही सकाळपासून थांबलेलो इथं आणि आज आम्ही पूर्ण हे काम झाल्याशिवाय इथून जाणार नाही. पूर्ण गटारीचं पाणी असेल किंवा पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल, याचा जोही समस्या असेल ती पूर्ण केल्याशिवाय मी एकही अधिकाऱ्याला इथून जाऊन देणार नाही. ते काम पूर्ण करूनच मग इथून जाणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज जाधव संकुल यशोदा सोसायटीमध्ये 15 दिवसापासून खूप प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे पाण्याची लाईन आहे ते ड्रेनेज लाईनला कुठेतरी जॉईन झालेली. 15 दिवसापासून वारंवार आम्ही 4 नगरसेवक, आज विश्वास आप्पा सुद्धा इथं आलेले, मावशी येऊन गेलेले आहेत, समाधान भाऊ येऊन गेले तिथं. आज वारंवार इथं एवढा प्रॉब्लेम झालेला आहे 15 दिवसापासून. ते पाणी बघून सुद्धा आपल्याला हे वाटतंय की आपण तरी हे पाणी पिऊ शकतो का. तर आज आम्ही धारणकर साहेब असतील, जे पाणी पुरवठा ड्रेनेज विभागाचे जे साहेब असतील, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हा प्रॉब्लेम 2 दिवसात तर नाही सॉल्व्ह झाला तर आम्ही राजीव गांधी भवनला सगळ्या महिला घेऊन तिथं मोर्चा करणार आहेत. आपण कंटिन्यू वारंवार सांगितल्याशिवाय सुद्धा 2 दिवस येतात, चोकअप काढून जातात, 2 दिवस येतात, फक्त रॉड मारून येतात. हे पाणी पिण्यासारखं सुद्धा नाही. आज आमचे नगरातील आमच्या महिला भगिनी, पुरुष वर्ग, हे पाणी कसं काय, लहान लहान मुलं आहेत तिथं, हे पाणी कसं काय, प्रत्येक घरामध्ये पेशंट झालेले आहेत. आज डेंग्यू असतील, मलेरिया असतील, ह्या परिसरातील सगळे नागरिक घरोघर एक पेशंट झालेले आहे. तर आम्ही प्रत्येकाने कोणाला उत्तर द्यायचंय. मनपाच्या नालेसफाईच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक आता प्रशासनाकडून तात्काळ आणि ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहे.